मुळात निवडणूक हा आजच्या तारखेला एक व्यापार झालाय. मी याला व्यापार ह्याच्यासाठी म्हणतोय की व्यापारामध्ये फक्त आणि फक्त फायदा बघितला जातो. मग त्या फायद्यासाठी कुठले तडजोडी करायची तयारी ठेवावी लागते. आणि एकेक काळी बीजेपीला हा व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणायचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष म्हटल्यानंतर व्यापारी हा फक्त आणि फक्त तडजोड करून फक्त फायदा बघणार. मग त्यावेळेस कदाचित जम्मू काश्मीरमध्ये जे आहे त्यांनी आपले सरकार असू द्या किंवा नवीन बाबूंचा खूपदा घेतलेला पाठिंबा असू द्या, ते फक्त सोयीचं राजकारण होतं. आणि आजच्या तारखेमध्ये जर का मतदार आपण सुज्ञ आहे हे म्हणू शकतो, थोडं हे धाडसाचं ठरतोय. कारण ॲज ऑन डेट राजकारण आणि निवडणूक इट जस्ट बिकम अ सायकोलॉजिकल गेम अपार्ट फ्रॉम नथिंग एल्स. तुम्ही भावनात्मक मुद्दे त्या 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 क्षणी कशा प्रकारे वापरता आणि ते लोकांपर्यंत कसे पोहोचवता, त्यांच्या गळी कसे उतरवता, त्याच्यावर तुमच्या राजकारणाचं आणि तुमच्या निवडणुकीचं यश आणि अपयश ठरलेलं आहे. जर का तुम्ही ते मुद्दे व्यवस्थितपणे मतदारांच्या गळ्यात उतरवू शकलात तर तुमचं यश पक्क आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आजही युवकांमध्ये रोजगार हा खूप मोठा युद्ध आहे. 20 वर्षामध्ये ज्या नितीश कुमार सरकारने युवकांना रोजगार देऊ शकले नाही, तेच नितीश कुमार जर का आज रोजगाराचं आश्वासन युवकांना देत असेल आणि युवक भ्रमिष्ट झाल्यासारखं परत त्यांनाच मतदान करत असेल, तर मग याच्यानंतर कुठल्याही निवडणूक विश्लेषकांनी त्याच्यावर काही भाष्य करण्यासाठी काहीच राहिलेलं नाही. कारण आजच्या तारखेमध्ये कुठलाही निवडणूक विश्लेषक ठामपणे हे म्हणूच शकत नाही की हा मुद्दा ह्या प्रकारे कार्य करेल. त्याच्यासाठी विरोधकांनी आता आपली फळी मजबूत करावी. जर का त्यांना 34चं इलेक्शन जिंकायचं असेल तर ग्रासरूट लेवल मॅनेजमेंट मजबूत करावं, तरच ते 34च्या इलेक्शनचा विचार करू शकतील. अदरवाईज 47 पर्यंत बीजेपी आणि आणखी एक ऍड करू इच्छितो, 29च्या नंतर तुम्हाला तामिळनाडू किंवा फार फार तर तुमचं आंध्रा हे जर का सोडलं तर तुम्हाला कुठेही प्रादेशिक पक्ष हा दिसणार नाही. कारण जे बिहारमध्ये आज घडलं ते उद्या बेंगॉलमध्ये घडणार आहे. आणि उद्या जर का बेंगॉलमध्ये बीजेपीचं सरकार आलं तर त्यात मी आज सांगून ठेवतोय की त्यात असं अनपेक्षित असं काही नसणार आहे. कारण ज्या हिशोबाने यांच्याकडे यशाची चावी मिळाली आहे, ते यशाच्या चावीने बेंगॉलचा सुद्धा दार उघडतील आणि त्यावेळेस तिथे बीजेपीचं सरकार झालेलं असेल. मलबे सर यांना जायचंय, पण एक शेवटचा मुद्दा. आता तुम्ही सर्व मान्यवरांची चर्चा ऐकली, यावर एक पटकन काही टिप्पणी करता येईल तुम्हाला? नाही, खरं तर फक्त महिला हा एकच फॅक्टर बिहारच्या निकालामध्ये आपल्याला म्हणता येणार नाही. कारण जेव्हा मोठ्या प्रमाणावर यश मिळतं, हे 200 जागांपर्यंत जर सत्ताधारी पक्षाला किंवा ज्या एनडीए घटक पक्षाला सर्वांना जागा मिळत असतील तर त्यामध्ये बरेच फॅक्टर असतात. म्हणजे नितीश कुमारांचा तिथे फॅक्टर तर 100% आहे की ते मुख्यमंत्री होते. मोदींचेही तिथे जादू चाललेले, भाजपची हे त्यामागची मायक्रो लेवलला त्यांनी जे काही नियोजन केलं असेल त्याचाही तिथे निश्चितच फायदा झालेला असेल. विशेषतः विजय कुमार सर मगाशी म्हटले की तरुण जे आहेत त्यांना आपल्याला सहजपणे त्यांचा ब्रेन वॉश करता येईल, त्यांना हे करता येईल की विचार त्यांच्याकडे आता वैचारिक त्यांची कुवत नाही वगैरे असं. पण असं नाही म्हणता येत, कारण आम्ही जनरली आम्ही सर्वे करतो, लोकांशी बोलतो, ते आज इतकंच आहे की ते भावनिक होत नाहीत किंवा गुंतून पडत नाहीत कुणामध्ये, पण विचार करतायत. आजकाल काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती मी तरुणांशी बोललो. खरं तर राहुल गांधी असतील, काँग्रेस असतील की विरोधी पक्षातले नेते असतील, शाह आणि मोदी यांच्यावर टीका करत असताना ते नकळत आपल्या ज्या भारतीय नागरिकांच्या आस्था आहेत, म्हणजे सैन्य दल असतील किंवा इतर काय गोष्टी असतील त्यावर टीका करतात. ते खरं तर तरुणांना रुचत नाही. तरुणांना ते जनरली राजकीय नेत्यांना टार्गेट करत असताना आपल्या ज्या आस्था आहेत त्यांनाही जपलं पाहिजे, हे कुठेतरी काँग्रेसच्या बाबतीत होताना दिसत नाही. त्याचा कुठेतरी परिणाम हा नकारात्मक पद्धतीने पक्षावर होत असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे 2034 मध्ये सर म्हटले किंवा 2029 इलेक्शन असेल, ज्याप्रमाणे काँग्रेसला मुळात काँग्रेस त्यावर मंथन करताना दिसत नाही. गेल्या 10-15 वर्षामध्ये काँग्रेसचा जो पराभव होतोय, दर निवडणुकीत मोठा पराभव होतोय, पण त्यावरती आपण
फक्त ईएम किंवा मतचोरी हे मुद्दे त्यामागचे पराभव झाकण्यासाठीचे मुद्दे आहेत. ते मुळातच आपण कुठे चुकतोय, आपली संघटन जे काही आपली संघटना आहे ती कितपत सक्षम आहे. गाव पातळीवर ज्याप्रमाणे काँग्रेसला एकेकाळी खूप मोठं कार्यकर्त्यांचं बळ होतं, आज ते दिसत नाही. हे सर्व मुद्दे आहेत, तर हे मुद्द्यांवरती चर्चा होताना दिसत नाही किंवा मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे विरोधी पक्षांकडून. आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्यांनी शोधायला पाहिजे, ते होताना दिसत नाही. त्यामुळे नकळत भाजपसाठी हा फायद्याचं ठरतंय की ते मुळातच आपल्या पराभवाची कारणे शोधत नाहीत. हे खूप मोठं विरोधी पक्षांमधील खूप मोठी खामी आहे आपल्याला म्हणता येईल खरं तर. हा, म्हणजे सीट शेअरिंग मध्ये सुद्धा आपण पाहिलं की जागा वाटपामध्ये इतका कमालीचा गोंधळ हा मग पथ्यावर कोणाच्या पडला हेही आपण शोधायला पाहिजे. की तुम्ही दोन नेते आहात, उरलेले मुळातच प्रभावशील देशातले नेते विरोधी पक्षांचे हे कमी उरलेले आहेत आणि किमान त्या राज्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे. तेजस्वी यादव आणि त्यांचा पक्ष हा अत्यंत महत्वाचा पक्ष आहे. कोइलिशन सगळ्या या राजकारणामध्ये तुम्हाला तुमचे मित्र जोडून ठेवणं, त्यांना मान देणं आणि त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला काँग्रेसला काहीच प्रॉब्लेम नव्हता, अडचण नव्हती. पण त्यांनी ते तसं केलं नाही. राजेंद्र साठे सर जर जोडले गेले असतील, अजूनही असतीलच ते, अशी अपेक्षा व्यक्त करूया. तर त्यांना मला हे विचारायचं की या ज्या चुका आहेत यातनं खरंच कोणी काही शिकायला तयार नाहीत का? तिकीट विक्रीचा आरोप झाला, आपण पाहिलं. इव्हन शकील अहमद हा एक मोठा काँग्रेसचा मुस्लिम चेहरा होता त्या राज्यातला. राष्ट्रीय पातळीवरती ते प्रवक्ते म्हणून पण काम गेले अनेक वर्षांपासून पाहत होते. त्यांचं काय बिनसलं अंतर्गत तिथल्या नेत्यांची माहिती, त्यांनी दुसरा टप्पा मतदानाचा पार पडला आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात कुरबुरी होत्या, तिकीट वाटपातला गोंधळ होता, तिकीट विक्रीचा आरोप करण्यात आला होता. केवळ एकमेव मला वाटतं त्यांच्याकडे एक चेहरा असा होता, म्हणजे तिथे काँग्रेसमध्ये कोणीही असा महत्वाचा चेहरा नव्हता. मी जी काही टॉप 10 लीडरची यादी काढली त्यात राजेश कुमारचं नाव सुद्धा आपल्याला माहित नाही, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण तिथले प्रभावी बाहेरून आलेले, ज्यांना काही फारसा बिहारच्या निवडणुकीचा अभ्यास नाही, असा खूप गोंधळ दिसला. आणि त्याच्यामुळे जो जोर, म्हणजे दोघांमध्ये जी एकवाक्यता होती राहुल गांधी आणि तेजस्वी यादव मध्ये, ती पहिल्या टप्प्यात होती. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये ते सगळा विस्कळीत कारभार आपल्याला पाहायला मिळाला. ती काही भट्टी त्यांची जमली नाही आणि असा एकमुखी चांगला इम्पॅक्टफुल प्रचार त्यांना काही करता आला नाही. साठे सरांची फ्रेम ही फ्रीज झालेली आहे. भोयटे सर, तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल. मला खरं तर याच मुद्द्यावर यायचं होतं कसं माहितीये मनोज, तुमच्या माझ्यासारखे पत्रकारांनी विरोधी पक्षांच्या सोबतच खरं तर असलं पाहिजे, त्यात शंका घेण्याचं कारणच नाही. विरोधकांच्या भूमिकेतच असलं पाहिजे, नाहीतर शेवटी सत्तेपेक्षा सत्य महत्वाचं, ते मांडत राहिलं पाहिजे. त्या भूमिकेतून हे सांगावं लागतंय. जे महाराष्ट्रात घडलं, जे मगाशी मी 2 साम्य सांगितली, बिहार आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीतील. तिसरं साम्य काय आहे तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सुद्धा अनेक त्यावेळेच्या कार्यक्रमांना गेला असाल. सत्ताधारी विरोधक सर्वांच्याच लोकसभेनंतर आपल्याकडे महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या नेत्यांचा रथ हा हवेत धावत होता. हवेत म्हणजे मला आठवतंय, माझ्या पुस्तकात केलंय आणि हेच म्हटलंय की मवियाचा रथ हवेत. की एका बैठकीला मी गेलो, तिथे काय दिसलं, अहो जागा वाटप झालं नव्हतं महाराष्ट्रातलं, सांगतो आधी तुम्हाला, आणि खाते वाटप त्याची चर्चा बाकी आहे असं अशा आवेशात तिकडचे नेते वावरताना दिसत होते. लोकांना पर्याय नाहीये आता आमच्याशिवाय. या गैरसमजातून जोपर्यंत भाजपा विरोधक बाहेर येत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला हरवणं हे त्यांच्यासाठी शक्य असणार नाही. कठोर वाटेल अनेकांना, खूप जास्त कटू बोलतोय असं वाटेल, मात्र हे वास्तव आहे, हे समजून घ्या. जर तुम्हाला लोकशाहीत विरोधी पक्षांचं महत्व शाबूत ठेवायचं असेल तर तुम्हाला आता लोकांमध्ये जावं लागेल. लोकांमध्ये जात नाही. पहा, मतचोरीचा मुद्दा महत्वाचा नव्हता का? नक्कीच होता, पुढे आणलाच पाहिजे. निवडणूक आयोग काही चुका करत नाही का? 100% करतय. माझ्या पुस्तकात, म्हणजे राजकीय नेत्यांनी आता बोलायला सुरुवात केली, माझ्या पुस्तकात त्या पुढचं मी मांडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला आक्षेप नाहीये. मात्र लोकांचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये जाऊन लोकांमधून आपला अजेंडा विरोधकांनी सेट केला पाहिजे, तसं घडताना दिसत नाही. पहा, BLO सरकारी अधिकारी असतात, वेगवेगळ्या यंत्रणेत काम करणारे, जे निवडणूक आयोग तात्पुरतं निवडणुकीपुरतं आपल्याकडे घेते, मतदार याद्यांसाठी वापरते. BLA नावाचा जो कॉन्सेप्ट आहे, बूथ लेवल एजंट, आपल्याकडे धक्कादायक वास्तव असं आहे मनोज त्यातलं
की अनेक विरोधी पक्षांकडे बूथ लेवल एजंट पुरेशा प्रमाणात कधीच नसतात. त्यातून होतं काय, हे मतदार याद्यांमध्ये जे घोळ होतात ना 100% होतात. कुणी काही बोलू द्या, मात्र ते होतात तर होतात. त्याचे पुरावे समोर येतात तर येतातच. आणि सर्वात महत्वाचं उदाहरण केवळ समाविष्ट करण्याबद्दल नाही हो, नावं गाळण्याबद्दल सुद्धा. जिवंत माणसाला मृत दाखवून, एक सीमंतनी दुरो यांचं मी वारंवार उदाहरण देत असतो. त्या मृत दाखवल्या, केवल मेहता नावाचे गेले, त्यांचं नाव गाळलं. हे बिहारमध्ये सरला का आक्षेप घेतला गेला? यासाठी नाही हो, की मतदार याद्यांचं शुद्धीकरण नको का? 100% झालं पाहिजे. महाराष्ट्रात होते ना मागणी शुद्धीकरणाची, मात्र ते शुद्धीकरण करताना निकष हे महत्वाचे असतात. केवळ कुणीतरी तिकडे नाही आहे असं त्याने लिहून द्यायचं एका जागी बसून, आणि ते सर्रास एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऐन निवडणुकीच्या आधी मतदारांची नावं वगळणं हा लोकशाहीशी केलेला घातच आहे. कारण लक्षात घ्या हो, निवडणूक आयोग ही काही फक्त इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी नाहीये ना, की निवडणुकांचे इव्हेंट घ्यायचं आहे. मग द्या, मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहेत, त्यांना द्या. काय यांना संवैधानिक अधिकार, काय त्यांना राष्ट्रपती आणि राज्यपालांसारख्या कायद्यापासून संरक्षण देणारं हे केलेलं आहे? यासाठी ती तरतूद केली ना पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा. कारण तर हेच दाखवलं ना की त्यांना स्वायत्त आहेत, ते त्यांना निष्पक्षरित्या काम करता आलं पाहिजे. मात्र मुख्यमंत्री मुख्यमंत्री रोजगार योजनेचे 10,000 पंचायत समितीच्या कार्यालयात बोलवून ग्रामप्रधान वाटत असताना, निवडणूक लागू सुरू आहे, दुसरा टप्पा सुरू झालाय तरी वाटले गेले. तर निवडणूक आयोगाला जेव्हा असं वाटत नाही त्यात काही गैर आहे, तेव्हा माफ करा, तो निवडणूक आयोग शेषन यांचं तर सोडाच, दुसऱ्याच कुठच्या तरी जगातला एकेका असं वाटू शकतं लोकांना. मग विरोधी पक्ष यावर काय करू शकतात? तर बीएलईची यंत्रणा, साधं सोपं आहे ना, की तुमची बीएलईची यंत्रणा महाराष्ट्र सारख्या राज्यात 1 लाख किमान बूथ असतात. 1 लाख आहे का तुमच्याकडे? 1 लाख तुम्हाला आता द्यावे लागतील ना. उगाच विरोधी पक्षांनी पण असं म्हणू नये आता की आम्ही उदात्त हेतून राजकारण करतो. सगळ्यांकडे अब्जादेश वगैरे वगैरे, त्यामुळे तर ईडीबीडीला घाबरतात ना. तुम्हाला आता पूर्ण वेळ, अर्ध वेळ अशा स्वरूपाचं प्रोफेशनल अमेरिकेसारखं राजकारण सुरू करावं लागणार आहे. कारण तुम्ही स्वतः धंदेवाईक आहात, कोणताही पक्ष असू द्या, भारतीय जनता पार्टी जसे आहेत तसे यांच्याकडे पण आहेत. तुम्हाला ती यंत्रणा उभारावी लागेलच. वॉचडॉग प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक बूथवर व्यावसायिक दर्जाचं प्रशिक्षण दिलेलं काम करताना दिसले तरच या पुढच्या निवडणुकीत तुम्ही लढण्याचा विचार करू शकता. तुम्ही एक रास्त मुद्दा मांडलात मनोज, की जागा वाटप. हेच महाराष्ट्रात झालं, हेच तिकडे झालं. कुठे म्हणजे राहुल गांधींबद्दल कमालीचा आदर, त्यांचं जे रिलॉन्चिंग झालं ना भारत जोडो मधून, त्याबद्दल आदर आहे मला. लढतो तो माणूस, बिंदास लढतो, नडतो, जिंकतो का तेवढ्या पुरतं तिथं मार पडतो का? कारण सोबत तशा पद्धतीची यंत्रणा, पुढचं मॅनेजमेंट नसतं आणि एक सातत्य लागतं. आपण आपल्या ज्युनियर टीमला काही वेळा तयार करताना सांगतो ना, हार्डवर्क फक्त नको आहे, कन्सिस्टन्सी सुद्धा पाहिजे, सातत्य. कुठे होते राहुल गांधी मधल्या काळात? खटकतं अनेकदा. कसं झालं आपल्याला, अंधभक्त तसे अंधभाटही असतात आपल्यात, आणि त्या अंधभाटांना मग आपल्यासारख्याने बोललेलं खटकतं. पण हे वास्तव आहे की तुम्ही 24/7 2014 नाही, खरं तर 2009च्या पराभव, अडवाणींच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पराभवानंतर जी यंत्रणा तयार झाली ती भाजपाची 24/7 इलेक्शन सेंट्रिक आहे, हे मान्य करावं लागेल. नव्या पद्धतीचं निवडणूक तंत्र त्यांनी या देशात आणलंय, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यांच्याशी लढण्यासाठी त्याच पद्धतीनं तुम्हाला लढावं लागेल. ज्या अर्थी 2024च्या लोकसभेला मतदारांनी महाविकास आघाडीला या राज्यात साथ दिली, त्या अर्थी मतदार इतर सर्व त्रुटी मतदान प्रक्रियेतील असताना सुद्धा तुम्हाला जिंकण्या इतपत बळ देऊ शकतात. मात्र तुम्हाला एकजुटीनं त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आता वेगवेगळं लढलं की घातच होतो. प्रशांत किशोर यांच्या पक्षाची मतं अजून स्पष्ट नाही, 2% काहीतरी त्यांनी घेतल्याचं कळतंय, 0 जागा आणि 2% एक छोटं उदाहरण देतो मी. आज मला सगळीकडे, मी वेगवेगळ्या चॅनलवर पाहत होतो, मला आश्चर्य वाटलं की त्याची त्या पद्धतीने चर्चा नाही झाली. मनोज, तेजस्वी यादव कसे पराभवाच्या छायेत 3,000 5,000 मागे, खूप चर्चा रंगली. मात्र एकानेही कोणी हा मुद्दा आणला नाही
की प्रशांत किशोर ज्या मतदारसंघाचा लढण्यासाठी विचार करत होते तो राघोपूरच ऐन वेळी त्यांनी एक आठवडा आधी रद्द केलं, नाही लढायचं करून. तिकडच्या उमेदवाराला तुम्ही जर जनस्वराज्यच्या उमेदवाराला मिळालेली मतं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल मी काय सांगू पाहतोय. अनेकदा विरोधकांना आपली रणनीती ठरवणं, लोकांमध्ये जाऊन ठरवणं, लोकांमध्ये जाऊन हे परत काही नखट केलं की लोकांमध्ये नसतं असं कसं म्हणतात. तुम्ही आठवा ना महाराष्ट्रात वोट चोरीवर काँग्रेसनं काय केलं आणि ठाकरेंनी किती केलं. म्हणजे ते ठाकरे त्यांचं काय तसं काही त्यात तो मुद्दा राहुल गांधींचा. मात्र आपल्याकडे पूर्व विदर्भात जाऊन संविधान यात्रा मधल्या काळात काढली गेली, काँग्रेसकडून मोठी निघाली. परंतु मतचोरीवर तसं काही घडलं का हो? सर्वात मोठा देशातला मोर्चा मुंबईत निघाला, त्यात काँग्रेसचा सहभाग किती. हे सर्व जे घडताना दिसतं त्यातून मला खेदानं असं सांगावं वाटतं की ही जी भीती व्यक्त केली जाते की पुढच्या निवडणुकानंतर अधिकाधिक वाईट होत जाईल, त्याला रास्त म्हणावं लागतं. कारण आणखी एक जो धोका पुढचा येणार आहे, अवघ्या 20 सेकंदात संपवतो, मी जास्त वेळ घेतोय, की 2027 नंतर या देशातल्या मतदारसंघांची पुनर्रचना करणं जे मुदत आलेली आहे, त्यावेळी उत्तर भारत सेंट्रिक जर धोरण राखून लोकसंख्येच्या निकषावर ते करायचा प्रयत्न झाला तर देशात मोठं एक वेगळंच चित्र निर्माण होऊ शकेल, एक धोका आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी दक्षिणेतील राज्यांचा, महाराष्ट्र नर्मदेच्या खालच्या राज्यांचा, अगदी स्पष्ट बोलायचं तर लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न त्यांना जर देशातल्या सत्तेतील वाट्यात आडकाठी ठरत असेल तर मोठा घात होणार आहे. आधी त्याच्या पद्धतीचं वातावरण होतं, मात्र दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यावेळी तो तोडगा काढला जो आतापर्यंत लागू आहे. तो स्टेटस को जर त्या पद्धतीचा मेंटेन नाही राहिला तर वेगळं वादळ येणार. आणि त्यावेळी काय पुन्हा तोच काऊ बेल्ट, पुन्हा त्यांच्याकडे तेवढं बहुमताकडे पोहोचवणारा आकडा. आणि विरोधाचा आवाज आतापर्यंतचा अनुभव असा आहे की दक्षिणेतून किनारपट्टीच्या, पूर्व किनारपट्टीच्या राज्यांमधूनच आपल्याला उठताना जास्त दिसलेलं आहे. त्या परिस्थितीत त्याला तोंड देण्यासाठी विरोधक आतापासून काही करतात का, एकत्रितपणे येऊन पुढची रणनीती आखतात का, तर आपल्याकडे त्याचं उत्तर स्पष्ट शब्दात नाही हेच आहे. त्यामुळे विरोधकांकडून जोपर्यंत अशा प्रकारचं धोरण होत नाही तोपर्यंत घात हा ठरलेला आहे. नंतर मग पहा, पोस्टमॉर्टम होतं तसं असतं, ते निवडणूक होऊन गेलेली असते, निकाल लागताना यांचाही निकाल लागलेला असतो, हाती काहीच लागत नाही. मनोज.